साथ संगत जी, नुकतेच आपण पाहिलं 10वीचे निकाल लागले. अशीच एक बाई शेजारच्या घरामध्ये गेलेली असते आणि ते शेजारणीचा मुलगा अख्ख्या क्लासमध्ये फर्स्ट आलेला असतो आणि खूप मार्क्स त्याला पडलेले असतात. ती बाई तिथं थांबलेली असते. थोडा वेळ थांबते आणि घरात येते. तर घरात आल्यावर पण हिचा मुलगा अगदी त्याच्यापेक्षा काही पॉईंट्स कमी असतील अशा मार्कांनी त्यांनी यश प्राप्त केलेलं असतं. पण आल्याबरोबर ती बाई काय करते, त्या मुलाला बदडायला सुरुवात करते. मग तिचा नवरा तिथं येतो आणि म्हणतो की अगं, आपल्या पण मुलाने खूप छान मार्क्स मिळवलेत, तू का त्याला मारते गं? त्यावेळेला ती काय म्हणते, तिचं उत्तर ऐकून आपलंसुद्धा एकदम होश उड जाएगी. ती काय म्हणते, हे बघा, माझ्या मुलानं किती मार्क्स मिळवली हे महत्त्वाचं नाही, पण तिचा मुलगा माझ्या मुलापेक्षा जास्त थोडीशी मार्क्स मिळवून वर्गात पहिला आला किंवा माझ्या मुलापेक्षा त्याला जास्त मार्क्स मिळाली, याचा मला प्रॉब्लेम आहे. साथ संगत जी, या अहंकारासाठी, मीपणासाठी जो आपला पोटचा गोळा आहे त्याचं गोड कौतुक करायलासुद्धा ही माऊली धजवत नाही. कुठंपर्यंत आपल्याला हा अहंकार घेऊन जातो? आपण कुठपर्यंत या अहंकाराच्या नादाला लागून आपली नाती गोती सगळी संपवत चाललेलो आहोत. म्हणून बाबाजींनी आपल्याला खूप वेळा सांगितलं की तुमच्यातला मीपणा, तुमच्यातला मी हा ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुमचं कुणाशीही वैर राहणार नाही. तुम्हाला कुणाबद्दल घृणा वाटणार नाही, तुम्हाला कुणाबद्दल राग येणार नाही, स्पर्धा राहणार नाही. म्हणून साथ संगत जी, आपणसुद्धा निरंकारी मिशनमध्ये आहोत. आपला मीपणा जर आपण कमी केला आणि या सत्संगाशी जुडले आहोत आपण, तर खऱ्या अर्थानं आपणसुद्धा या खऱ्या भक्तीमध्ये नाहून निघाल्याशिवाय राहणार नाही. माझ्यापेक्षा तो विचार चांगले सांगतो, माझ्यापेक्षा तो गीत चांगलं म्हणतो, हा कुठंतरी आतमध्ये दडलेला थोडाफार जरी अहंकार असला तो सुद्धा नष्ट होऊन जाईल. वरून सगळं छान दिसतं पण आतून माणसाचं मन कळत नाही. पण ज्यावेळेला मीपणा जातो